पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याचं कळतंय। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे, तर इतर विकास कामांचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडेल। पुण्याबरोबरच ते यवतमाळ वर्ध्याला सुद्धा जाणार आहेत। मोदी यवतमाळमध्ये पोहरा देवीचं दर्शन घेणार असून तिथं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। प्रशासनाकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून देशात राजकारण चांगलं तापलंय। देशातील विषमता दूर झाल्यानंतर आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं। दरम्यान या विधानानंतर वाद उद्भवल्यानं राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं वक्तव्य राहुल गांधींचं समोर आलंय। राहुल गांधींनी आता सारवासारव केली असली तरी आरक्षणासंदर्भातील त्यांचा खोटेपणा लोकांसमोर आल्याचं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। राहुल गांधींची भूमिका म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचं ते म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळेंनी तीव्र निषेध केलाय। दरम्यान उद्या राहुल गांधींविरोधात राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। बडनेरा मतदारसंघातून महायुतीचा घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय। आपलं पाना हे चिन्ह असून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या उमेदवारीसाठी हिरवा झेंडा दिल्याचं वक्तव्य रवी राणांनी केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिवसेनेकडून समिती स्थापन करण्यात आली। या समितीत सचिवपदी असलेल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। शिवसेनेचे वरळी विधानसभा समन्वय प्रशांत गवस यांच्या नेतृत्वात शाखा 199चं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी समाजसेवक संतोष सावंत यांच्या नेतृत्वात स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। नांदेडमधील लोहा भागामध्ये आज ठाकरे गट आणि सेवा जनशक्ती या संघातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। एका फेसबुक पोस्टवरून हा राडा झाला। दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडल्यानं त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय।